कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय सांगता वहिनी तुम्ही? तुम्ही आई? सॉरी वहिनी, ते आनंदाच्या भरात वहिनी काय गोड न्यूज दिली हो तुम्ही। मला तर कसं करू आणि काय करू कळतच नाहीये। मी ना भाऊजींना सांगते आधी। नाही वहिनी थांबा। अहो वहिनी पण का? मला सांगायची बातमी अधिपतींना। अहो मग तेच तर करतेय मी। नाही आत्ता नको। अहो मग कधी? योग्य वेळ आली की। योग्य वेळ आल्यावर म्हणजे मी 3 महिने थांबले ना वहिनी, आता अजून थोडा वेळ थांबते, पण मला ही बातमी आधी अधिपतींना सांगायची आणि नुसती नाही सांगायची, आमच्यातले सगळे गैरसमज दूर करायचे आणि मग सांगायची। ही बातमी कळल्यावर सगळे गैरसमज दूर होतील। नाही, असं नाही होणार वहिनी। मी बातमी सांगितली की गैरसमज नाही दूर होणार, सहानुभूती वाढेल। आणि मला सहानुभूती नकोय त्यांची, मला सोबत हवी आहे। अहो ते तुमच्या सोबतच आहेत। मला तर आत्ता सांगा वाटते भाऊजींना। मी आत्ता सांग। नाही बहिणी ऐका आत्ता नको प्लीज। अहो पण का? तुम्हाला शपथ आहे माझी। आई साहेब, हे बघा काय म्हणतात ते। काय झालं? काय भांडण? परत काय बोलले? काय झालं? बोलले, पण पहिल्यांदा आम्हाला त्याचा आनंद झालाय, राग नाही आलाय। म्हणजे? सांगा की तुम्हीच। तू सांग, काय झालं? काय टेन्शन आहे का? काय झालं? आई, टेन्शनचं काही नाहीये। भांडले का पुण्यांदा तुम्ही? नाही भांडण नाही, एक प्रपोजल आहे यांचं। प्रपोजल? आता इतकं सगळं सांगितलंयस तर तूच सांगून टाक ना। आता हाय का तुमचा लेख, तुमचं प्रपोजल, तुम्हीच सांगा की। अहो बोला की। ठीक आहे, माझी हरकत नाहीये, पण हे अधिपतीला सांगायला हवं असं नाहीये ना? असं कसं? अधिपतींना सोडून कसं होईल? ते आहेत म्हणूनच आम्ही या घरात आहोत, या जगात आहोत। नाही, आता जे काय होईल ते अधिपतींच्या साक्षीनच होईल। किती नाटकं करतेस, हे असं बोलून बोलून तू त्याला कयात ठेवलेस। त्याला वाटतं की ही बाई माझी आई आहे, हिने केवढं काय काय केलंय माझ्यासाठी। तुझा खरा चेहरा त्यानं अजून पाहिलेला नाही, जो मी पाहिलाय। काय एवढं झालं? काय बोला की, काय झालं? काय काही नाही, मग बोला की, काय विचार बदललाय? मी तुला सांगितलं ना की माझा विचार नाही बदलणार, मी शब्द नाही फिरवणार। मग सांगा की। देवी, मला माफ कर। अक्षरा, तूही मला माफ कर। माझ्या लेकाचं आयुष्य, त्याचा संसार वाचवण्याचा दुसरा काही उपाय मला दिसत नाही। मला हे करावं लागेलच। माझा स्वतःचा या लग्नाच्या होमात बळी दिला तरच माझ्या मुलाचा संसार वाचवता येईल मला। मी माझा स्वतःचा या लग्नाच्या होमात बळी दिला तरच मला माझ्या मुलाचा संसार वाचवता येईल, हे मला माहिती आहे। मला हे केलं पाहिजे, माझ्या मुलासाठी, माझ्या सुनेसाठी। नाहीतर वर जाऊन मी चारूला काय उत्तर देऊ? चारू मला माफ करेल, तिच्याच पोटच्या गोळ्यासाठी मी हे करतोय हे समजून घेईल ती। देवीने ऐकलं बघा तुमचं, कौल दिला। तुमच्या मनात जे काय चाललंय ना ते पूर्ण होणार बघा। एवढं काय बोलताय देवीशी? अहो सांगा की। अहो बोला की, काय एवढा काय सस्पेन्स आहे? मला
कबुली द्यायची आहे. माझी चूक झाली. मी हिला घरात आणलं आणि मला असं म्हणायचं होतं की मी भुवनेश्वरीला घरी आणलं, पण मी मनापासून तिला स्वीकारलं नाही. ही चूक झाली माझी. मी माझ्या कारणांसाठी असेल, पण मी तिच्याशी आडी धरली, तिच्याबद्दल मनात तिचा अपमान केला. वाटेल तसं बोललो मी तिच्याशी. मी चांगलं नाही वागलो तिच्याबरोबर. हे सगळं चुकलं आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून मग ती सुद्धा माझ्याशी सूड घेतल्यासारखं वागायला लागली होती. आणि माझी चूक आहे. मी भुवनेश्वरीला समजून घ्यायला हवं होतं. तिच्या मनाची अवस्था, तिचं म्हणणं मी समजून घ्यायला हवं होतं. कारण कुठलीही बाई जेव्हा एखाद्या माणसासाठी इतकी पॅशनेटली त्याच्या संसारासाठी वाहून घेते, इतका राग करते, तेव्हा तिचं प्रेम असतं त्याच्यावरती मनापासून. हे मला समजलं नाही. मी तिच्या हेतूवर शंका घेतली. तिला घालून पाडून बोलत राहिलो, तिचा अपमान करत राहिलो सगळ्यांच्या समोर. तिला मानाचं स्थान कधी मी दिलं नाही. आणि त्या अपमानाचा बदला म्हणून ती असं वागत राहिली. ती माझ्यावर चिडत राहिली, माझ्यावर राग धरत राहिली. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे मुळात माझ्या हातून झालेल्या चुकीचा परिणाम म्हणून आता आपण घरातली ही सगळी परिस्थिती बघतोय. हे सगळं मी टाळायला हवं होतं. मी टाळू शकलो असतो, पण मी तसं केलं नाही. मी भुवनेश्वरीला समजून घेतलं नाही. तिची तुझ्याबद्दलची माया मी समजून घेतली नाही. मी हे टाळलं असतं तर आज चित्र वेगळं असतं. ही वेळ आली नसती आपल्या घरावर. मला काय ह्याच्यात नवीन काय म्हणजे मला काय कळना. मी सांगतोय ना, मी आतताईपणा केला, मी अविचारी वागलो, मी अनाठाई राग मनात धरला तिच्याबद्दल आणि मी सगळं गमावून बसलो. मी तुला गमावून बसलो. माझा मुलगा माझ्यापासून लांब गेला. मुलीसारखी असणारी माझी सून आज घराच्या बाहेर गेली आहे. ह्या सगळ्याला जबाबदार मी आहे हे मला मान्य आहे. ज्या घराला प्रेमाचं वरदान होतं, ज्या घरात सरस्वतीचं वास्तव्य होतं, लक्ष्मीची कृपा होती, त्या घरावरती इतक्या वर्षात माझ्या वागण्यामुळं अवकाळ आली. आणि घरचा कर्ता पुरुष म्हणून ही सगळी जबाबदारी माझी आहे. हे मला हँडल करता आलं असतं, मी ते करू शकलो नाही. हे माझं फेल्युअर आहे, हे माझं अपयश आहे. आणि म्हणून हे सगळं मागं टाकून मी आता पुढे जायचं ठरवलंय. काय म्हणजे आणि हे ऐकून तुम्हाला आनंद झाला? ह्याच्यात आनंद होण्यासारखं काय? हे काय जुनच आहे. यांच्या स्वतःच्या दुकानचा पाडा वाचला यांनी. माहितीच आहे सगळ्या घरादाराला. हा फक्त आता यांनी स्वतःच्याच तोंडून वाचला एवढंच काय ते नवल म्हणायचं. पण हे पण काय कमी नाही आहे. त्यांना जाणीव झाली. हे बरं आहे की आता आजवर त्यांनी कबूल केलं नाही स्वतःच्या तोंडाने. मला लय आनंद झाला बघा. हा ना पुढं काय मग चुका केल्या? हा मग एवढंच नाही अधिपती, मी माझ्या सगळ्या चुका सुधारायचं ठरवलंय. आणि म्हणूनच मी भुवनेश्वरीला जे हवं ते द्यायचं ठरवलंय आणि त्याच्या बदल्यात ती मला जे हवं ते करणार आहे असं आमचं ठरलंय. आता काय पाहिजे तुम्हाला? तुझा संसार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.